जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। तर खूप काही अडचणींमुळे खूप दिवस व्हिडिओ टाकू शकलो नाही। तर तुमचा प्रतिसाद खूप उत्तम मिळतोय। तर परत एकदा जोमाने परत एकदा चालू केलं आहे। तर आजचा आपला विषय आहे लोहगड। लोहगड सर्वांना माहीत असेल। लोहगड हा लोणावळ्यातील मळवली गावात वसलेला असा छान असा किल्ला आहे। तर त्याच किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत। तर आजचा प्रवास म्हणजे आपण ट्रेनने प्रवास करणार आहोत। तर पुढची जर्नी ही तुम्हाला दिसेलच। तर आम्ही आता पोचलो आहे लोणावळ्याला। आम्ही ठाण्यावरून ट्रेन पकडली, तिथून डायरेक्ट लोणावळ्याला आलो आहे। आता आम्हाला लोकल ट्रेन पकडून मळवली गावात जायचं आहे। तर इथून पुढे काय कसं होईल तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा। ज्यांना शक्य होत नाही आहे म्हणजे बाय रोड जाणं, तर त्यांनी हा पर्याय निवडावा। आम्ही पण फर्स्ट टाइम ट्रेनने येतो आहे। तर आमचा पण आतापर्यंतचा अनुभव तर खूप चांगला होता। ह्याच्या पुढचा आता बघू पुढे कसं काय होतं आहे। तर हा व्ह्यू दाखवतो बघा। इथून हे पूर्ण व्ह्यू आहे ट्रेनचा। इथून आता आम्हाला माहीत नाही कसं काय आहे। पोरांचं चाललं आहे सध्या फोटोशूट। हा आमचा नवीन मेंबर माझा भाऊ आहे, अविनाश घाणेकर। याचा पण चॅनल आहे यूट्यूबचा, तर त्याला पण फॉलो करा। या यूट्यूबचा चॅनल आहे शर्विल आणि बाबा, नवीन चालू केला आहे। आणि हे आपले रोजचे आपले पार्टनर्स, राहुल माझा एडिटर, ऋषिकेश, योगेश खेकडा प्रेमी। तर इथून आता प्रवास कसा होईल बघू पुढे। आपल्या प्लॅनमध्ये थोडी गडबड झाली। आमची एक ट्रेन मिस झाली। मळवलीला जाणारी एक ट्रेन होती 8:20 ती मिस झाली। तर आम्ही आता पायी चाललो इथं बस पकडला। तर बघू, आम्हाला पण माहीत नाही अजून। आता याच्यानंतर डायरेक्ट 8:20च्या नंतर 10:05ची ट्रेन आहे। तर एवढा टाईम आपल्याकडे नाही आहे की एवढा टाईम थांबू ट्रेनसाठी। त्याच्यामुळे आपण पुढे चाललो आहे। इथून असं आता बस पकडायला चालू आम्ही। ह्या बसेस इथं लागलेल्या असतात, आम्हालाही माहीत नाही आता इथे। तर ही एक बस दिसते आम्हाला समोर। बघूया आता विचारून जाते की नाही। कारला पडायला आहे लोहगडला थोडंसं। नमस्कार मित्रांनो, बॅक टू पॅव्हिलियन। परत एकदा प्लॅन पण चेंजेस आले। मुफ्त का चंदन रस मेरे नंदन वैसे प्लॅन हो गया। कारण आताच आम्ही माहिती काढली, तिथे एक ताई होती, खूप छान माहिती दिली। कारण ती स्वतःच्या मळवली गावातून आली होती आणि ती बोलते पुलावरून पाणी येते। त्यामुळं आमच्या प्लॅनच्या वरून आणि खालून दोन्हीकडून पाणी वाद झालं। प्लॅन थोडक्यात फ्लॉप होतोय। पण अर्थात 10ची ट्रेन आहे, त्याच्यामुळं त्या ट्रेनने आता जायचा प्लॅन करतोय। आणि आता अर्थात 6ची वेळ आले आणि सोबत आम्ही बिस्किट आणले आणि चहा बिस्किट खाऊन आता आमची एक ट्रेन चुकल्या कारणाने आम्हाला पुढील 1 तासाने ट्रेन होती। तर आम्ही ठरवलं की 1 तास मग आहे तर चहा नाश्ता करून घेऊया। तर भरपूर असा चहा नाश्ता चालू आहे इथे पोरांचा। शेवटी आपण मळवली या स्थानकावर पोहोचलोय। तर खूप कष्टानंतर आम्ही शेवटी बाय ट्रेन जाण्याचा मार्ग निवडला। 10:05ची ट्रेन होती, ती पकडून आता जस्ट पोहोचलोय। तर आता बघू पुढचा प्रवास कसा काय होतो। आणि हे आपले गँग फुल खाऊन पिऊन 1 तासमध्ये भेटलेला। फुल खाऊन पिऊन परत रेडी आहे, परत रेडी झाले पुढे जायला। आता इथून पुढचा प्रवास कसा होईल हे तुम्हाला पुढच्या पूर्ण व्हिडिओ बघितला तर समजेल। आज संडे आल्या कारणाने गर्दी खूप दिसते। पुढे एवढी चाललेली माणसं, एवढी गर्दी स्टेशनचं बोर्ड काय काय
गावात पोहोचलोय आणि आपण ट्रान्सपोर्ट न घेता चालत जाण्याचा मार्ग निवडला आहे. विचारलं की 1.5-2 किलोमीटरपर्यंत आहे, तर आपण चालत जाऊ. खूप असं आहे आणि पावसाचं वातावरण दिसतंय, पाऊस खूप येणार आहे. नद्या झाडे खातर तर कोकण स्वर्ग आहे. आणि हे आमच्यासाठी नवीन नाही, कारण आम्ही कोकणकर आहोत. त्यामुळे आम्हाला या वाटा किल्ला इथून जायचं तर मला वाटेल मारायचं आहे. परत पाटण धबधबा आणि भाजे लेणी लोहगड किल्ला समोर मी सांगितल्याप्रमाणे. आणि आता विसापूरला जर तुम्हाला जायचं असेल तर भाजे हा गाव लागतो, तिथे लेणी आहेत आणि तिथून विसापूर किल्ला. ओके. आणि अमय व्हॅली, अमय हाऊस आणि पाटील धबधबा. ओके. म्हणजे धबधबा पण तिथे इथून या ठिकाणी याच्या या माळवल्या तुम्हाला 3 स्पॉट मिळते. लोहगड किल्ला, विसापूर आणि पाटण धबधबा. पाऊस जोरात आलाय आणि आम्ही चालत चाललोय लोहगडावर. अविदा कसं वाटतंय? अरे बस काय मजा आहे. अरे फील आहे यार, मस्त आहे. मला वाटतं तर हा साधा आहे पण मजा येणार आहे, कारण समोर अजिबात काही दिसत नाही. चुक आहे. बघा समोरचा सीन बघा, खूप मजा येणार. समोरचा सीन बघा, काहीच दिसत नाही. काहीच म्हणजे काहीच दिसत नाही. आणि आता मी खूप एक्सायटेड झालोय, कारण की कधी असं वरती जातं असं वाटतंय, कारण असे सीन हे मला खूप आवडतात. बघा लागवड केली जाते. आणि बघा असंच सिनरी सेम आमच्या गावी असं, म्हणजे गावात स्वतःच्या गावात आल्यावर काही फिलिंग आहे. अजून यापेक्षा काय पाहिजे यार. आणि हे भुशी डॅम, अजून काय काय धबधबे, यांची गरज आम्हाला खरंच नाही आहे. गावठी भाषेत आहे, आमच्या गावठी भाषेत पर्याय बोलतात. आणि मुंबईला इथे छोटा वॉटरफॉल नाही, धबधबा. बघा हा छोटासा धबधबा लागेल. काही लोक त्याच्यामध्ये मनसोक्त आनंद घेतात आहेत, पण आम्ही कोकणकर असल्या कारणाने हे काही आमच्यासाठी नवीन नाही. आमच्यासाठी पर्याय आहे. हा पर्याय आमच्यासाठी पर्याय. आमच्या गावात आम्ही खूप काही काही गोष्टी करतो ते आम्ही नाही सांगतो. हे तुम्हाला सर्व चालतानाच लागेल. जर तुम्ही चालत आलात तर तुम्हाला हे सर्व सीन बघायला भेटेल. पण काही लोक खरंच आनंद देतात. निखिल पण माझ्यामध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न आहे. निखिल एक इथे साईनाथ मंदिर आहे, जे तुम्हाला चालताना लागेल. टाळा लावून ठेवलं त्याला. हे असे तुम्हाला सीन जर तुम्ही चालत आलात तर तुम्हाला बघायला भेटेल, किंवा रिक्षानं किंवा याच्यानं येऊन तुम्हाला काहीच उपयोग नाही आहे. तुम्ही गड किल्ले जर चढ करताय तर तुम्हाला चालणं खूप महत्त्वाचं आहे. अगर असा निसर्ग तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही चाललं पाहिजे. हे पूर्ण असं जंगल आहे वरती. हा पूर्ण सह्याद्री.
एवढी मोठी रांग आहे. एक महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे, तर पूर्ण आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. जवळ जाऊया आपण तिथे. दैवत आपले शिवछत्रपती आणि हा बाजूला नजारा लोहगडाचा. आणि महाराजांच्या सुंदर असं प्रतिमेचं दर्शन करून आपण पुढचा प्रवास चालू केला. तुम्ही फक्त नजारे बघत जा. मी बोलणं खूप व्यर्थ आहे, सारखं सारखं तेच ते बोलणं, कारण की परत तेच बोलणं. सुंदर सुंदर अशा निसर्गाबद्दल तुम्ही सुद्धा पकडून जा. मी निसर्ग बघू शकतो. माझ्या गावातला मागे धबधबा आपण त्याला बुडलोय. अतिशय सुंदर बघायला पूर्ण सेफ वाटतो. काही रिस्क नाही, काही थोड्या टायमाच्या धबधब्यावर आपण एन्जॉय करून सरळ लोहगडाचा मार्ग पकडलाय. बरं बाजूला आहे दुकानं. धबधब्यावर जास्त टाइम आम्ही नाही काढला, कारण की आम्हाला गड सर करायचं आहे. त्यामुळे थोडंसं फोटोशूट करून गडावर चाललो आहे. जे आतमध्ये एक पायवाट जाते तिथं भाजे लेणी करून आहे. भाजे गावातील भाजे लेणीचा रस्ता आहे आणि हा खाली जाणारा रोड आहे तो लोहगड मार्ग. लोहगड जाणारा मार्ग आहे. खूप मजा येते. आपल्यावर आपला भाऊ नेहमी माझ्यासोबत असतो. दोघे काय बोलशील? लोहगडावर चाललो आपण, अजून पोचलो नाही, पण अजूनपर्यंत केलेला प्रवास कसा वाटला? एकदम भारी वाटला. आम्ही थोडं लेट पण केलं याला, कारण आमची ट्रेन पण चुकली, त्याच्यामुळे आम्हाला खूप असं म्हणजे थोडं थकल्यासारखं जाणवतं. खूप आम्ही आता मळवली स्टेशनपासून चालतोय आम्ही. आता किती मिनटं झाले असतील आपल्याला चालत? हार्डली 15 मिनटं पकडा. 15 मिनटं ना, तरी आम्ही मजा करत येतो. पण इथून इथला नेचर, तो निसर्ग आहे ना, इथलं वातावरण चांगलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय एवढा थकवा वगैरे काय जाणवला नाही. आणि फुल एन्जॉय आहे. आता यापुढे अजून आम्ही एन्जॉय करणार आहोत. पुढे रस्ता बहुतेक झाड पडलंय, तुम्ही पडलंय, ट्रॅफिक जाम आहे, झाड नको ते झालंय बाई. गाडी नाही येण्याचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे.
रस्त्यावर इथं एक मोठं झाड पडलं. तू भले मोठं झाड पडलंय, त्या झाडाला हटवण्याचा कार्यक्रम झाला. अशा दुर्घटना नैसर्गिक असतात. त्याला आपण काहीच करू शकत नाही. आणि आपण पायी चालत असल्या कारणाने आपल्याला थांबावं लागत नाही आणि आपण सरळ गडाचा मार्ग पकडलाय. ओ हो हो हो. जसजसा गड जवळ येतोय तसं अजून हा सीन बघा, जबरदस्त जबरदस्त सीन. जे तुम्हाला मगाशी मी बोललो लेण्यांना जाणार रस्ता आहे तो बघा, ती अशी पूर्ण लेणी इथपर्यंत येते, इथपर्यंत येते. आणि इथून जो सीन दिसतो खतरनाक एकदम हॉर्नचा पाण्याचा, असं वाटतं दुधाचे धार लागले. आपण गडावर पोहोचलोय. पाऊस फायनली आपण गडा जवळ पोहोचलोय. तुम्ही बघू शकता हवा किती सुटले, फुल पाऊस, फुल धुकं आणि फुल एन्जॉयमेंट. मला मी बॅकग्राऊंडचा सीन दाखवतो. हे बघा, हे राहुल मला काय वाटतं असं चाय बघा. चल चल चल. जबरदस्त पाऊस आहे. जवळचा किल्ला सर काढतोय. पाऊस आणि वारा वाढत चाललाय.
पायथ्याशी पोहोचलोय. आता इथून आपला गड कव्हर होणार आहे. थंडी असल्या कारणाने खूप गर्दी आहे. गडाच्या पायथ्याजवळ येऊन आपण पोचलोय आणि गडाच्या पायथ्याच्या बाजूलाच सुंदर अशी पाटी लावलेली आहे. त्या पाटीवर सुंदर असं गडाबद्दल माहिती लिहिलेली आहे, ते आपण बघू शकता. गड चढायला आपण सुरुवात केली तर पुढे तुम्ही बघितलं तर तुम्हाला मक्याची वगैरे दुकानं दिसतील. खास करून पावसामध्ये आपल्याला मका मिळतो. पार्किंगपासून वरपर्यंत चढण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या आहेत. जर तुमचा फिटनेस चांगला असेल, तुम्ही फिट असाल, तर हा किल्ला तुम्ही 15 ते 30 मिनिटांमध्ये सुद्धा पार करू शकता. जरी थोडा टाइमपास करत चाललो, आपण फोटोशूट केला, आजूबाजूला बघत चढलो, तर हा किल्ला 40 ते 60 मिनिटांमध्ये आपण वर चढू शकतो. अजून आपण पुढे चालत आलो तर आपल्याला अजून एक पाटी दिसते. त्या पाटीवर पूर्ण त्याचे शुल्क लिहिलेले आहेत. म्हणजे आतमध्ये जाण्यासाठी तिकीट लागेल फक्त 25 रुपये. ₹25 तिकीट देऊन आम्ही पुढे गड चढायला चालू केलं. ₹25 नथिंग आहे बघायला गेलं तर. जसं या गडाचे संवर्धन केलेलं आहे, तर ₹25 देणं नथिंग आहे. तर स्पष्ट शब्दात बोर्ड लावला आहे, पायऱ्यांचा वापर करा. कारण की पायऱ्या अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. 3400 फूट उंचीवर असलेला लोहगड किल्ला हा दूरवर पसरलेला विस्तीर्ण किल्ला आहे. गडाला एकूण 4 दरवाजे आहेत. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा. तुम्ही बघू शकता जसं जसं किल्ला वरती सर करतोय तसं धोक्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय. जय महादेव महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय. जसं आपण किल्ला वरती सर करतोय तसं असं धुक्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय. आणि तुम्ही बघू शकता या किल्ल्याची वळणं नागमोडी आहेत. तुम्ही राहून जातात नाही, कारण गर्दी असल्या कारणाने. पण तुम्ही बघू शकता जाताना आणि येताना माणूस एकच जाऊ शकतो. काय विचार करा काय येतो नाही तो किल्ला बनवला.
इथे 2 माणसं एकत्र जाऊ शकत नाही. आणि आता आपण आलो आहोत पहिल्या दरवाजाशी, तो आहे गणेश दरवाजा. या दरवाजाचा इतिहास असा सांगून जातो की याच्या डाव्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. हे दरवाजे अजूनही जशाच तसे भक्कम स्थितीमध्ये दिसतात. आणि या बाजूला जर तुम्ही बघाल इथे, जर हे पूर्ण म्हणजे पारेकऱ्यांचं साठी जागाही बनवलेली होती. म्हणजे आताच्या काळामध्ये आपण बघाल तर सिक्युरिटी जशी असते ते पारेकऱ्यांसाठी दोन्ही साईडला जागा होती. आणि आपण आता पुढे जाऊया. पुढे तुम्हाला 3 तोफा दिसतील, इतिहासकालीन 3 तोफा आहेत. लोहगड हा किल्ला पहिल्यांदा राजा भोजने 12व्या शतकात बांधला होता. 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर अधिक सामर्थ्यवान झाला. विशेष करून या किल्ल्याचा उपयोग खजिना ठेवण्यासाठी होत असे. सुरतची लूट लोहगड किल्ल्यात सुरक्षितपणे ठेवण्यात आली होती. लोहगडाचे 4 मोठे दरवाजे सुस्थितीत आहेत. पावसाळ्यात किल्ल्याचा माथा धुके आणि ढगांनी झाकलेला असतो. या किल्ल्यावर अनेक राजे राज्य करून गेले. त्यातले चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजाम, मुघल आणि मराठे. वेगवेगळ्या कालखंडात अनेक राजांचे राज्य होते. जेव्हा 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला तेव्हा राजांना हाही किल्ला द्यावा लागला होता. परंतु 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळी आणलेली संपत्ती नेताजी पालकर यांनी लोहगडावर आणून ठेवली होती. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकर यांनी लोहगडावर आणून ठेवली होती. इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड हा किल्ला कान्होजी आंग्रे यांस दिला. 1670 मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे गेला.
जर आपण खाली बघितले गणेश दरवाजाजवळ, तर ह्याही दरवाजाजवळ 2 साईडला पाऱ्या करण्यासाठी जागा बनवली होती. तसेच ह्याही दरवाजाजवळ आहे. हा आहे हनुमान दरवाजा. हा दरवाजा खूप प्राचीन दरवाजा आहे. त्याच्या दोन्ही साईडला हनुमानाची तुम्हाला मूर्ती दिसेल. आणि आपण शेवटी पोचलोय गडाच्या वरती. पुढे गेला तर तुम्हाला लक्ष्मी कुठे दिसेल. आणि हा आहे दर्गा. आणि हे आहे सभागृह. किल्ल्यावरचं सभागृह. पुढे महादेव मंदिर, त्र्यंबकेश्वर तलाव, तलाव. आणि आई सदर. जे तुम्ही बघता जर जायचं तर चप्पल काढून तुम्ही वर जाऊ शकता, कारण की खूप पवित्र जागा आहे. आणि पहिले सदर मीटिंग्स कॉन्फरन्स हॉल, जेणेकरून इथं महाराजांचे पाय लागले असते. आणि हा दरवाजाच्या वरती गुडघा आहे यासाठी बनवला आहे, कारण जेणेकरून चुकून जर शत्रूला दरवाजाच्या वर उठला तर त्याच्यावर तिथून हमला करता येईल या गुडघावरून. हे बघा, जर तुम्हाला व्ह्यू दाखवला तर खालचं काही दिसत नाही, काही दिसत नाही. पूर्ण धोका आहे, पूर्ण धोका आहे, पूर्ण धोका आहे बघायला येतं. तुम्ही बघू शकता खालची तटबंदी तर आहेत, त्याच्यावरती अजून एक तटबंदी. इथे बघितलं शत्रू दोन्ही साईडने जरी हमला केला इथून किंवा इकडून चुकून जर वरती आला त्याच्यावर मारा करता येईल. या कारणाने तटबंदीवर तटबंदी बनते. म्हणजे विचार करा त्या कारणाने
इथून पुढे महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव आणि 6 कोणी तलाव. विंचुकोडा तर बंद आहे. विंचुकोडा तर बंद आहे ना. विंचुकोडा बंद आहे पण सर्व या साईडला आहे. असं वाटतं फुल ढगामध्ये आलो आम्ही. खालचं म्हणजे खालच्या गाडाच्या खालचं काही दिसत नाही. हे पुढे नको जाऊ. नाही. तसेच आपण पुढे आल्यावर आपल्याला 2 तलाव नजरे येतात. ते ही आहेत ती 2 तलाव. तुका क्लिअर झालं वा. हा तुका क्लिअर झाल्यावर काय दिसतो. परत आला तुका. आता बघा पूर्ण झाकला जाईल. पूर्ण झाकला जाईल. कसं ट्रॅव्हल करते काही दिसत नाही आता. हे आहे महादेव मंदिर. आपण आता दर्शन करून घेऊया. आणि समोरच सुंदर अशी नंदीची मूर्ती दिसते. आणि आपण त्याच्या समोरच जर बघाल, समोरासमोरच हनुमानाची मूर्ती आहे. छोटंसं हनुमानाचं मंदिर आहे ते. सुंदर सुंदर. हर हर महादेव. आणि तुम्ही समोरच मंदिरामध्ये बघाल तर आपल्याला महाराजांची अप्रतिम अशी मूर्ती पाहायला मिळते. आणि ती मूर्ती मंदिरामध्ये ठेवलेली आहे. मस्तच. आणि मंदिराच्या शेजारी जर तुम्ही बघाल तर आपल्याला त्र्यंबक तलाव पाहायला मिळतं. हे त्र्यंबक तलाव अष्टकोनी आकाराचं आहे. याचं पाणी पिण्यालायक आहे. म्हणजे पिण्यालायक योग्यच आहे. महादेव मंदिर बघून आपण चाललो आहोत खाली. काय बोलते
तलाव आहे ते पण परत एक तलाव म्हणजे पण पाण्याची पाण्याची सोय म्हणजे बघा ना प्रत्येक गड्याचे रत्न असे काही प्रत्येक ठिकाणी मासे मासे थोडे बघितलं का तुम्ही लेकराला होतं तिकडे शेपडे बघा गुफा आहे. मला वाटतं पहिल्या काळात माणसं राहत होती असेल और हा मला पण तेच वाटते की कदाचित ही राहण्याची सोय आहे चालू आहे आतमध्ये पूर्ण गुफा आहे राहण्यासाठी उपयोग केला जायचा ही गुफाच आहे आणि ही राहण्याची सोय काइंड ऑफ बेडरूम आतमध्ये आतमध्ये पूर्ण काळो वगैरे इथे पण ही तलाव आहे गुफा आहे बाबू काय रचना आहे या गाड्याची बघून जसे आपण पुढे आलो तसे आपल्याला पुढे घोड्याची पागा दिसते. ही आहे लक्ष्मी कोठी. तर आपण बघू शकता जेव्हा मराठ्यांनी सुरत लुटली होती तेव्हा सर्व खजिना या लोहगड किल्ल्यात या लक्ष्मी कोठीत आणून ठेवला होता. तर आतमध्ये बघू शकता आतमध्ये काही ट्रेकर्स जेवताना दिसतील तुम्हाला. तर बाहेर खूप पाऊस असल्या कारणाने आतमध्ये बसलेत. तेव्हा आपण बाहेरूनच शूट करूया थोडंफार. तुम्हाला मी पहिला स्टार्टिंगला व्हिडिओ मध्ये सांगितलं खेकडे प्रेमी तर हे आहे तर हे खेकडे प्रेमी आहे योगेश गोताड दाखव केवढे मोठा आहे. अरे जबरदस्त जबरदस्त एक डेंगा तुटलेला जबरदस्त एक डेंगा तुटलेला आहे त्याचा. काय करूया म्हणजे कोकणकरांचा काही नाद नाही करायचा. कोकणकर जिथे जाते एकदम बरं आपल्या नदीत असतो ना तसंच एक नंबर खेकडा कोकणातला थोड्या त्याची काही पाडायचं आणि आज खूप मोठं आहे. पाठ दाखवते ते बघा ना खूप मोठं असा आणि जातीमधलं आज जास्त असं एवढं मोठं असतो. मादे खूप मोठे बघा मादे आधी ओके एक नंबर आहे. मी एवढीच होती तिथं पण एक नंबर मी तर फक्त सोडून दे सोडूया आपण कुठेतरी तिथंच सोड जागा आहे तिथे जाईल तिथं बरोबर जाते तिथे सोड सोड मग सोड तिथं डेंगा पण जॅकेट राहायचं कारण कधी गरज आहे हे हो गया वाढतील आणि निंकाची काय हे हो गया हो का आता क्लिअर झालं लागलं. हे बघा आता थोडस कुठं खालचा गाव दिसायला लागलाय गडाच्या पायथ्याशी असलेला गाव. मगाशी पूर्ण धुक्यानं वेढलेला होता. हा थोड्या वेळानं परत तसं होणार.
हा खालचा गाव पायथ्याचे गाव म्हणजे लोहगडवाडी. ही लोहगडवाडी आहे. तर व्हिडिओची सांगता करण्याचा टाइम आलाय. खूप काही दाखवलं व्हिडिओमध्ये. तिथं मला उभं राहून काही माहिती देता आली नाही, कारण गर्दी खूप असल्या कारणाने एका जागेवर थांबणं खूप मुश्किल होतं. कारण की मागे एका जागेवर थांबलो तर मागचे ओरडायचे, त्यामुळे बॅकग्राऊंड व्हॉइस दिलाय. तर गड सर करून खूप म्हणजे तुम्ही शब्दात मी सांगू शकत नाहीये, एवढा आनंद झालाय वरती येऊन. आणि असं वाटतं की स्वर्गाचं दार आम्ही जिवंतपणे बघितलंय. आणि इथे येऊन अगदी बोलतात ना, महाराजांना पाहिल्यासारखे अनुभूती आले. महाराज मध्ये आपल्यासाठी सर्वस्व. अतिशय सुंदर असा गड होता. तुम्ही नक्की या गडाला भेट द्या. असं वाटतं की गडावरती येऊन स्वर्ग बघितला, कारण की आजूबाजूला पूर्ण धुकं आणि काहीच खालतं दिसत नाही. तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आज आपला भाऊ आपल्यावर आलेला, त्याचं युट्यूब चॅनल आहे. युट्यूबचं नाव जरा सांगशील? येस, शर्विल आणि बाबा सर्च मारा आणि नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला विनंती करतो, हा देखील माझा भाऊच आहे, अर्थात त्याचं चॅनल आहे निखिल गोताड, मुंबई आणि मुंबई कोकण. ठीक आहे. त्यामुळे ह्याची खूप चांगले सबस्क्रायबर आहेत. खूप छान कॉन्टेंट बनवतो. आणि मी छोटा ब्लॉगर आहे, आताच चालू केले. मी निखिलच्या सबस्क्रायबरना विनंती करेन की त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि अर्थात आम्ही दोघांचे व्हिडिओ आमचे जेव्हा पोस्ट होते तरी माझ्या चॅनलला याच्या चॅनलची लिंक आणि याच्या चॅनलला माझ्या चॅनलची लिंक, बरोबर ना? बरोबर. त्या मी टाकू. आणि त्यामुळे अर्थात हा स्वर्गीय प्रवास निखिल सोबत अनुभवताना खूप मजा आली. आणि खरं तर त्या प्लॅनिंगची आखणी किंवा निखिलनीच केली होती. निखिलच बोललेला की आपण दादा या जातोय, आणि मी शब्द दिला आणि त्या पद्धतीने आज आम्ही हा गड पार पडला. खरं तर ही ट्रेकिंग करण्याची माझी पहिलीच वेळ आहे, आणि ती पण पावसाळ्यातली. मी अजून पर्यंत फक्त प्रतापगड 2 वेळा पाहिलाय आणि विजयदुर्ग रत्नागिरीतला, आणि हा माझा 3रा गड. विसापूर करण्याची आमची मानस होता, पण अशक्य आहे तो, खरंच अशक्य आहे. कारण एवढं पाऊस आहे, एवढं दुःख आहे. आणि त्यामुळे आता जाता कदाचित आम्ही कोणतं भाजेगाव ना, भाजेगाव येथील लेणीचा आम्ही प्रयत्न करू, लेणीचा प्रयत्न करू. आणि आता थोडीशी विश्रांती घेतोय. आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड कीप सपोर्टिंग निखिल गोताड अँड हिज फॅमिली. थँक्यू व्हेरी मच. एवढं काय बोलशील? हे आपल्या खेकडावर मी मगाशी तुम्हाला खेकडा पकडून दाखवलेले. पाऊस जबर झालाय बघा. आता सुद्धा मी सांगता करण्याच्या टायमाला पुन्हा पाऊस झालाय. विचार करू शकता, पाऊस, धुकं आणि वारा, बस हेच जबरदस्त. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना माझा जय शिवराय.